सर, हे काय करताय तुम्ही? अजून काय, माझ्या वाईफ बरोबर रोमॅन्स. किती छान वाटतंय. म्हणजे आयुष्यभर तुला असंच जवळ घट्ट धरून ठेवावं असं वाटतं जानू. जैन सर, हो असं काय करताय? प्लीज सोडा ना मला. मी नाही सोडणार. जैन सर, हो प्लीज ऐका, सोडा मला. जानू, इथे बघ ना, इथे दुसरं कोणीच नाहीये. इथे फक्त मी आहे आणि तू आहे. जैन सर, तसं काय आहे ना, मला कसं तरी होतंय. सोडा. मग मी तुला अजून घट्ट पकडू का? म्हणजे तुला बरं वाटेल. जैन सर, मला जरा त्रास व्हायला लागला. जैन सर, मला श्वास घ्यायला त्रास होतोय खूप. सफोकेट होते. जानू, जानू काय होतंय? श्वास घ्यायला त्रास होतोय, सफोकेट होतोय. दार उघडा. जानू, जानू बरं वाटतंय का आता? काय होतंय तुला एक्झॅक्टली मला सांग. गरगरल्यासारखं झालं. हे बंद होतं ना सगळं, त्यामुळे श्वासच घेता येईना. मोकळ्या हवेत आलोय ना आता बरं वाटतंय. ते आत एकदम कोंडल्यासारखं झालं. ठीक आहे, काम करूया, आपण आत जाऊया. पाणी प्यायला नंतर तुला बरं वाटेल. नाही नको, मी जरा बसते इथे. आणि जैन सर, खरंच सॉरी. ते काय ना, सगळं बंद होतं ना, म्हणून मला जरा त्रास झाला, सफोकेट झाल्यासारखं झालं. आता बरं वाटतंय. कधी कधी मलाही होतं, बरं ओके. मी पण बसतो तुझ्यासोबत. कशाला? तुम्ही जा ना आत, आंघोळ करा. मी पण थोडा वेळ इथे बसते आणि मग आत जाते. हां, जा तुम्ही. जानू, ठीक आहे, पण तुला जराही त्रास झाला ना तर मला लगेच हाक मार, ओके? हो. नाहीतर आईंना सांगू का? नाही सर, काहीही गरज नाही. मला बरं वाटतंय आता, बऱ्यापैकी बरं वाटतंय. ते कसं मोकळ्या हवेत आलोय ना आपण. ठीक आहे. आणि खरंच पुन्हा एकदा सॉरी हा, मी तुम्हाला घाबरवलं, असं पॅनिक केलं त्यासाठी. जानू, हे बघ, तू ओके आहेस ना? हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. आता शांतपणे बस, कुठल्याही प्रकारचा विचार करू नकोस, ओके? मी आंघोळ करून येतो. जयंत कानिटकर, तू जेवढं माझ्या पर्सनल स्पेसमध्ये यायचा प्रयत्न करशील ना, तेवढंच तुला सफर करायला लावेन मी. आता तुझी सुटका नाही. लाज नाही वाटत का तुला? बायकोसोबत भांडल्या दुसऱ्या मुलींसोबत मैत्री करायला? म्हणजे तुझं अफेअर चालू आहे ना त्या मुलीबरोबर? तुझ्या एवढा लो स्टँडर्ड मुलगा मी आजपर्यंत बघितला नव्हता. माझ्यावर इतक्या खालच्या लेवलचे आरोप करताना ते सिंचनाला काहीच कसं वाटलं नसेल. मी आजपर्यंत तिच्यावर इतकं प्रेम केलं, तिच्या सगळ्या चुका पोटात घेतल्यात, तरी मला तिने इतकं ऐकवलं, माझ्या प्रेमावर डाऊट घेतला. अरे या घरात ऍडजस्ट करताना तिला त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी मी तिची सेवा केली. पण आता नाही. आता तिला तिची चूक कळायलाच हवी. आजपर्यंत मी गप्प होतो का? कारण मला असं वाटत होतं ही रागात आहे, पण आता नाही. आता मला काहीतरी केलंच पाहिजे. आज तिने बोलताना सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या. आता तिला कळायला हवं तिने काय चूक केली आहे ती. तिला तिच्या चुकांची जाणीव करून द्यायला काय करायला हवं? येस, मला खात्री आहे हे केल्यानंतर तिला तिच्या चुकांची नक्की जाणीव होईल. येस, माझी खात्री आहे
हा AI जनरेटेड फोटो बघून सिंचनाला नक्की त्रास होईल आणि तिला कळेल की आपण आयुष्यात काय मिस करतोय ते. फक्त तिने हा फोटो लवकरात लवकर बघायला हवा. माझ्यावर वाटेल तसे आरोप करतीये ना, आत्ता तिला कळेल. बघ म्हणावा हा फोटो. यस, सिंचनाने माझा AI जनरेटेड फोटो बघितला. हॅरीने हा कोणाबरोबर फोटो टाकलाय आणि हे काय कॅप्शन दिलंय? खरी मैत्री तीच असते जी तुम्हाला जज न करता तुम्ही आहात तसं स्वीकारते आणि तुमच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देते. म्हणजे काय? मी याला साथ देत नव्हते? तो आहे तसं मी त्याला स्वीकारलं नव्हतं का? कॉल रस्त्यावर कानाखाली मारूनही तुझी अक्कल ठिकाण्यावर आली नाही ना हॅरी? पण आता नाही. आता एक सेकंदही मी तुला सहन करू शकत नाही हॅरी. आता मी तुला सोडणार नाही. बघतेस ना भावना, 5 वर्षातून एकदा जेव्हा पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडला जातो ना, तेव्हा असा भव्य सोहळा असतो. यांच्या चेहऱ्यावर किती उत्साह आहे बघ ना. त्यालाच म्हणतात इलेक्शनचं पारव. एक खरं सांगू तुम्हाला सिद्धिराज, अहो हे सगळे कार्यकर्ते, त्यांची गर्दी, उत्साह, हे वातावरण, हे सगळं बघून ना मलाच धडधडायला लागलंय. म्हणजे बघा ना, या सगळ्यांचा किती विश्वास आहे आपल्या पार्टीवर. खरं तर मला निवडणूक नाही लढवायची, पण हे सगळं बघून मलाच खूप टेन्शन यायला लागलंय. नीलांबरी वहिनी या सगळ्याला कशा काय तयार झाल्या हो? खरंच खूप धाडसी आहेत त्या. निलांबरी गाडी पाटलांचा विजय असो. सिद्धदादा, वहिनी, तुम्ही इथे काय करता? तिकडे चला. सिद्धिराज गाडे पाटलांचा विजय असो. सिद्धिराज गाडे पाटलांचा विजय असो. सिद्धिराज गाडे पाटलांचा विजय असो. निलांबरी गाडी पाटलांचा विजय असो. निलांबरी गाडी पाटलांचा विजय असो. निलांबरी गाडी पाटलांचा विजय असो. एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची. घरात किती जवळजवळमध्ये टोकाची भांडणं असली तर इथं आपण सगळे गाडे पाटील आहोत. घरातली भांडणं चव्हाट्यावर नको. निलांबरी गाडी पाटलांचा विजय असो. वा भावना वा, तुझ्या तोंडून माझा जय जयकार ऐकताना किती समाधान होतंय. मी शब्दात नाही सांगू शकत. ह्यासाठी सगळा अट्टास होता. हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार सगळ्यांना. आता लवकरात लवकर आपण सभेला सुरुवात करतोय. माननीय पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं. धन्यवाद. अहो